आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 9 मार्च 2025. विषय: माणूस. सोनेरी मजकूर. यशया. जर तुम्हाला स्वतःचे रक्षण करायचे असेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. शेवटी ती माणसेच आहेत, म्हणजेच मर्त्य आहेत. म्हणूनच त्यांना देवाप्रमाणे सामर्थ्यवान समजू नका. उत्तरदायी वाचन. उत्पत्ती. स्तोत्रसंहिता. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत. त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जय जयकार करा. परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो. धडा उपदेश. बायबलपासून. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस. तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे. तुला माझे विचार खूप दुरूनही कळतात. परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते. मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे. मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही. परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस. मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथेही तू असतोस. परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथेही तू असतोस. मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलो तर तिथेही तू असतोस. तिथेही तुझा उजवा हात मला धरतो आणि तू मला हाताने धरून नेतोस. राजा. एकदा अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहत होती. तिने अलिशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलिशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे. एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, पहा, आपल्या इथे नेहमी येतो तो अलिशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे. तो नेहमी आपल्या घरावरून जातो. तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधूया आणि एक पलंग, एक टेबल, खुर्ची आणि दिव्याची सोय पण करू. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला उतरायला ही खोली होईल. मग एक दिवशी अलिशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. अलिशाने तेव्हा आपला सेवक गेहजी त्याला त्या शुनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले. त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले. ती येऊन अलिशा पुढे उभी राहिली. अलिशा आपल्या नोकराला म्हणाला, तिला सांग, तू आमची चांगली बडदास्त ठेवली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करू? राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का? ती बाई म्हणाली, मी सुखासमाधानाने माझ्या माणसांमध्ये राहत आहे. अलिशा गेहजीला म्हणाला, आपण तिच्यासाठी काय करू शकतो? गेहजी म्हणाला, मला माहीत आहे की तिला मुलबाळ नाही आणि तिचा नवरा वृद्ध आहे. मग अलिशा म्हणाला, बोलाव तिला. गेहजीने पुन्हा तिला बोलावले. ती येऊन दाराशी उभी राहिली.
अलिशा तिला म्हणाला, पुढील वसंत ऋतूत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील. ती म्हणाली, नाही, माझे स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका. या बाईला दिवस राहिले. अलिशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला. मुलगा मोठा होत होता. एकदा हा मुलगा शेतात कापणी चाललेली असताना वडिलांना आणि इतर लोकांना भेटायला गेला. तो वडिलांना म्हणाला, माझे डोके पहा किती भयंकर दुखत आहे. यावर त्याचे वडील आपल्या नोकराला म्हणाले, याला त्याच्या आईकडे घेऊन जा. नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता. मग तो मेला. या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराचा माणूस अलिशाच्या पलंगावर ठेवले. खोलीचे दार लावून घेतले आणि ती बाहेर पडली. नवऱ्याला हाक मारून ती म्हणाली, एक नोकर आणि एक गाढव माझ्याबरोबर रुवा, म्हणजे मी ताबडतोब परमेश्वराच्या माणसाला अलिशाला भेटून येते. त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, आजच त्याच्याकडे कशाला जातेस? आज अमावास्या नाही की शब्बात नाही. ती म्हणाली, काही काळजी करू नका, सगळे ठीक होईल. मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, आता चल आणि भरभर जाऊ, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको. परमेश्वराच्या माणसाला अलिशाला भेटायला ती कर्मेल डोंगरावर गेली. अलिशाने तिला दुरूनच येताना पाहिले. तो गेहजी या आपल्या नोकराला म्हणाला, बघ, ती शुनेमची बाई येते, पटकन धावत पुढे जा आणि तिची खबरबात विचार. तिचा नवरा, तिचा मुलगा यांचे कुशल विचार. गेहजीने तिला सर्व विचारले. तिने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. पण ती डोंगर चढून वर गेली. अलिशाला वंदन करून त्याचे पाय धरले. तिला दूर करायला गेहजी पुढे झाला. पण अलिशा त्याला म्हणाला, तू मध्ये पडू नको, ती काळजीत आहे. परमेश्वराने मला याबद्दल सांगितले नाही. याबाबतीत त्याने मला अंधारात ठेवले. त्याने ही बातमी माझ्यापासून लपवली. मग ती शुनेमची बाई म्हणाली, माझे स्वामी, मी मुलगा मागितला नव्हता. मला खोटी आशा दाखवू नका असे मी म्हणाले होते. अलिशा घरात आला. ते मूल त्याच्या अंथरुणावर मृतावस्थेत पडले होते. अलिशाने खोलीत शिरून दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलिशा अशी दोघच होती. अलिशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. अलिशा पलंगाजवळ आला आणि मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर टेकवले. आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलिशाने त्याला अंगाशी घेतल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली. अलिशा मग खोलीतून बाहेर पडला आणि घरातल्या घरात एक चक्कर मारली. मग पुन्हा खोलीत शिरून मुलाच्या अंगावर पालथा पडला. मुलाला एकापाठोपाठ 7 शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले. अलिशाने गेहजीला हाक मारून त्या शुनेमच्या बाईला बोलवायला सांगितले. गेहजीने तिला तसे सांगितल्यावर ती अलिशा समोर येऊन उभी राहिली. अलिशा तिला म्हणाला, घे आता मुलाला उचलून. यावर त्या शुनेमच्या बाईने खोलीत शिरून अलिशाचे पाय धरले, मुलाला उचलून घेतले आणि बाहेर आली. मत्तय. येशू गालिल प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. येशूविषयीची बातमी सर्व सुरिया देशभर पसरली. मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मत्तय. मग येशू पेत्राच्या घरी आला. तेथे पेत्राची सासू तापाने आजारी पडली आहे असे येशूने पाहिले. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला तेव्हा तिचा ताप निघाला. मग ती उठून त्याची सेवा करू लागली. सफन्या.
परमेश्वर तुझा देव तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे हेही तुला दिसेल. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. प्रश्न. माणूस म्हणजे काय? उत्तर. माणूस हा पदार्थ नाही, तो मेंदू, रक्त, हाडे आणि इतर भौतिक घटकांपासून बनलेला नाही. शास्त्र आपल्याला सांगते की माणूस देवाच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात बनलेला आहे. पदार्थ म्हणजे ती समानता नाही. आत्म्याची समानता आत्म्यासारखी असू शकत नाही. माणूस आध्यात्मिक आणि परिपूर्ण आहे, आणि तो आध्यात्मिक आणि परिपूर्ण असल्याने ख्रिश्चन विज्ञानात त्याला असे समजले पाहिजे. माणूस ही कल्पना आहे, प्रेमाची प्रतिमा आहे. तो शरीर नाही. तो देवाची संयुक्त कल्पना आहे, ज्यामध्ये सर्व योग्य कल्पनांचा समावेश आहे. देवाची प्रतिमा आणि प्रतिरूप प्रतिबिंबित करणाऱ्या सर्वांसाठी सामान्य संज्ञा. विज्ञानात आढळणारी अस्तित्वाची जाणीवपूर्वक ओळख, ज्यामध्ये माणूस देवाचे किंवा मनाचे प्रतिबिंब आहे आणि म्हणूनच तो शाश्वत आहे. ज्याचे देवापासून वेगळे मन नाही, ज्याचा देवापासून वेगळा कोणताही गुण नाही, ज्याच्याकडे देवापासून निर्माण झालेला नाही, ज्याच्याकडे जीवन, बुद्धिमत्ता किंवा स्वतःची सर्जनशील शक्ती नाही, परंतु त्याच्या निर्मात्याच्या मालकीच्या सर्व गोष्टी आध्यात्मिकरित्या प्रतिबिंबित करते. आणि देव म्हणाला, आपण आपल्या प्रतिरूपात मानव निर्माण करूया, आणि त्यांना समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, गुरेढोरे, सर्व पृथ्वी आणि पृथ्वीवर सरपटणाऱ्या प्रत्येक रांगणाऱ्या प्राण्यांवर सत्ता गाजवावी. मानव पाप, आजार आणि मृत्यूपासून मुक्त आहे. खरा मनुष्य पवित्रतेपासून दूर जाऊ शकत नाही, आणि ज्या देवाने मनुष्याची उत्क्रांती केली आहे तो पाप करण्याची क्षमता किंवा स्वातंत्र्य निर्माण करू शकत नाही. एक मर्त्य पापी हा देवाचा मनुष्य नसतो. दैवी विज्ञानात मनुष्य ही देवाची खरी प्रतिमा आहे. दैवी स्वभाव ख्रिस्त येशूमध्ये उत्तम प्रकारे व्यक्त झाला, ज्याने मर्त्यांवर देवाचे खरे प्रतिबिंब टाकले आणि त्यांचे जीवन त्यांच्या गरीब विचार मॉडेलपेक्षा जास्त उंचावले, असे विचार जे मनुष्याला पतित, आजारी, पापी आणि मरत असल्याचे सादर करतात. वैज्ञानिक अस्तित्व आणि दैवी उपचारांच्या ख्रिस्तासारख्या समजुतीमध्ये विचार आणि प्रात्यक्षिकाचा आधार म्हणून एक परिपूर्ण तत्व आणि कल्पना, परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य समाविष्ट आहे. माणसाचे व्यक्तिमत्व भौतिक नाही. अस्तित्वाचे हे विज्ञान केवळ नंतरच्या काळातच नाही तर लोक ज्याला स्वर्ग म्हणतात त्यातच प्राप्त होते. ते काळ आणि अनंत काळासाठी अस्तित्वाचे महान सत्य आहे. मग भौतिक व्यक्तिमत्व काय आहे जे दुःख सहन करते, पाप करते आणि मरते? ते मनुष्य नाही, देवाची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे. तर माणसाचे बनावट, उलटे प्रतिरूप आहे, पाप, आजार आणि मृत्यू नावाची विसंगती आहे. भौतिक मनुष्य हा अनैच्छिक आणि स्वैच्छिक चुकांनी बनलेला असतो. नकारात्मक बरोबर आणि सकारात्मक चूक, नंतरचे स्वतःला बरोबर म्हणते. माणसाचे आध्यात्मिक व्यक्तिमत्व कधीही चुकीचे नसते. ते माणसाच्या निर्मात्याचे स्वरूप आहे. पदार्थ नश्वरांना अस्तित्वाच्या खऱ्या उत्पत्तीशी आणि तथ्यांशी जोडू शकत नाही, ज्यामध्ये सर्व काही संपले पाहिजे. केवळ आत्म्याच्या सर्वोच्चतेला मान्य करून, जे पदार्थाचे दावे रद्द करते,
तेच नश्वरता सोडून देऊ शकतात आणि अविभाज्य आध्यात्मिक दुवा शोधू शकतात जो मनुष्याला त्याच्या निर्मात्यापासून अविभाज्य असलेल्या दैवी समानतेमध्ये कायमचे स्थापित करतो. पदार्थ आणि मन एक आहेत ही धारणा. पदार्थ एका वेळी जागृत असतो आणि दुसऱ्या वेळी झोपलेला असतो. कधीकधी मनाचे कोणतेही स्वरूप सादर करत नाही. ही धारणा दुसऱ्या एका श्रद्धेत परिणत होते की मनुष्य मरतो. विज्ञान भौतिक मनुष्याला कधीही वास्तविक अस्तित्व म्हणून प्रकट करत नाही. आपले डोळे बंद असोत किंवा उघडे असोत, स्वप्न किंवा श्रद्धा चालू राहते. झोपेत स्मृती आणि चेतना शरीरातून हरवली जाते आणि ते त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र अवतारासह जिथे जिथे जायचे तिथे भटकतात. व्यक्तिमत्व हे माणसाचे व्यक्तिमत्व नाही. दुष्ट माणसाचे व्यक्तिमत्व आकर्षक असू शकते. जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपण पदार्थाच्या वेदना आणि सुखांचे स्वप्न पाहतो. ख्रिश्चन विज्ञानाला समजत नसले तरी कोण म्हणेल की हे स्वप्न पाहणाऱ्यापेक्षा मर्त्य मनुष्य असू शकत नाही. तर्कशुद्धपणे वेगळे कोण म्हणू शकेल? जेव्हा स्वप्न मर्त्य मनुष्याला शरीरात आणि विचारात अखंड सोडते, जरी तथाकथित स्वप्न पाहणारा बेशुद्ध असतो. योग्य तर्कासाठी विचारासमोर फक्त एकच तथ्य असले पाहिजे, ते म्हणजे आध्यात्मिक अस्तित्व. प्रत्यक्षात दुसरे कोणतेही अस्तित्व नाही, कारण जीवन त्याच्या विपरीततेशी नश्वरतेशी एकत्रित होऊ शकत नाही. अस्तित्व म्हणजे पवित्रता, सुसंवाद, अमरत्व. हे आधीच सिद्ध झाले आहे की याचे ज्ञान, अगदी थोड्या प्रमाणात असले तरी, मर्त्यांचे शारीरिक आणि नैतिक दर्जा उंचावेल, दीर्घायुष्य वाढवेल, चारित्र्य शुद्ध करेल आणि उन्नत करेल. अशा प्रकारे प्रगती शेवटी सर्व त्रुटी नष्ट करेल आणि अमरत्व प्रकाशात आणेल. आपल्याला माहीत आहे की चांगले असल्याचे सिद्ध झालेले विधान बरोबर असले पाहिजे. नवीन विचार सतत मजला मिळवत आहेत. हे दोन परस्परविरोधी सिद्धांत, पदार्थ काहीतरी आहे किंवा सर्व काही मन आहे, जोपर्यंत एखाद्याला विजयी असल्याचे मान्य केले जात नाही तोपर्यंत जमिनीवर वाद घालतील. आदर्श पुरुष हा सृष्टी, बुद्धिमत्ता आणि सत्याशी सुसंगत असतो. आदर्श स्त्री जीवन आणि प्रेमाशी सुसंगत असते. दैवी प्रेम स्वतःच्या कल्पनांना आशीर्वाद देते आणि त्यांना गुणाकार करण्यास भाग पाडते, त्याची शक्ती प्रकट करण्यासाठी. माणसाला मातीची नांगरणी करायला लावली जात नाही. त्याचा जन्मसिद्ध हक्क प्रभुत्व आहे, अधीनता नाही. तो पृथ्वी आणि स्वर्गातील श्रद्धेचा स्वामी आहे. तो स्वतः केवळ त्याच्या निर्मात्याच्या अधीन आहे. हे अस्तित्वाचे विज्ञान आहे. मानवी गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांना भौतिक नसून आध्यात्मिक जीवनाने बदलण्यासाठी मानसिक शक्तीची क्षमता आपण ओळखली पाहिजे. माणूस परिपूर्ण आणि अमर आहे, राहणार नाही ही महान आध्यात्मिक वस्तुस्थिती बाहेर आणली पाहिजे. पापरहित आनंद, जीवनाची परिपूर्ण सुसंवाद आणि अमरत्व, ज्यामध्ये अमर्याद दैवी सौंदर्य आणि चांगुलपणा आहे, ज्यामध्ये एकही शारीरिक सुख किंवा दुःख नाही. हा एकमेव खरा, अविनाशी मनुष्य आहे, ज्याचे अस्तित्व आध्यात्मिक आहे. माणूस हा देवाचे प्रतिबिंब आहे. त्याला कोणत्याही संस्काराची गरज नाही, तर तो नेहमीच सुंदर आणि पूर्ण असतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या.
आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.